जय तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय आर्यस ट्रॉफी 2021 हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना शहरी गटाच्या माध्यमातून आणि त्या माता निश्चित विक्टोरियन्स संघाचे सलामीचे फलंदाज पाहतोय आपण खेळाडू कक्षीच्या माध्यमातून मैदानाकडे रवाना होताना. तर दरम्यान पाहतोय आपण बंटी शेळके दादांचं आगमन होतोय. एक खूप छान व्यक्तिमत्व दादांचं. वेलकम. फक्त शेवटचे 30 सेकंद आहेत विक्टोरियन संघाच्या संगणक आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर दोन्ही सलामीचे फलंदाज पद आपण खेळपट्टीकडे रवाना होताना सकाळच्या सत्रातला पहिला सामना इथं मात्र रंगताना आपण पाहतोय. शहरी गटाच्या माध्यमातून हा आपण सामना पाहतोय. एक खूप मोठं नाव आर डी स्पोर्ट ओवली संघाचे आहे. नाव मोठं नाही आहे तर या संघामध्ये खूप मोठे असे खेळाडू सुद्धा आहेत म्हणून नाव पण मोठं आहे. विनोददादा पाटील यांचा संघ पाहतोय आपण. इथं मात्र ज्या संघाकडे मी वारंवार उल्लेख करतोय प्रत्येक खेळाडूचं आणि 11 स्टार या संघामध्ये आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण विक्टोरियन संघ भिवंडी यामध्ये सुद्धा अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू आपण या संघामध्ये पाहतोय. म्हणून एक हा सामना अप्रतिम सामना पाहायला मिळेल सर्व क्रिकेट रसिकांना. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता ट्रिपलस केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट किंग ऑफ प्रिन्स मोहित प्रथमेश आणि रवी गुळवी आणि संपूर्ण टेक्निकल टीमच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी सातत्याने आपण पाहतोय. तर पहिले षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण संगणक हिमांशू पाटील सज्ज होताना व्ही आय पी डे एंड कडनं आणि समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण सज्ज होतोय शोएब आणि दिगंबर. तो पहले ओवर की गेंदबाजी की कमांड इस वक्त संभालेंगे खुद कैप्टन और सामने होंगे इस वक्त बल्लेबाज शोएब. आइए फिल की जमावट किस तरह से इस वक्त रखी गई है. इस पहले ओवर की पहली गेंद के साथ शोएब के लिए बैकवर्ड पॉइंट के साथ साथ कवर पॉइंट पर एक खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर घेरे के अंदर मिड ऑफ पर एक खिलाड़ी और शॉर्ट थर्ड मैन घेरे के अंदर. और ऑनसेट की फील्ड की अगर हम बात करेंगे तो शॉर्ट फाइन लेग का शॉर्ट मेडिकेट और लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक खिलाड़ी. पहली गेंद ड्राइव करने का प्रयास, मोटा सिरा लेती गेंद सेकंड स्लिप की जानिब पर निकल गई और तब तक समय था एक रन पूरा करने का. पर्याप्त समय था इस एक रन के साथ अपने पारी का आगाज करते हुए बल्लेबाज शोएब. खाता खुलता हुआ इस वक्त विक्टोरियन का. पहले मुकाबले का आगाज होता हुआ पहली गेंद पर एक सिंगल के साथ रन बनाने का सिलसिला जारी करते हुए बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर शोएब. स्ट्राइक पर होंगे इस वक्त दिगंबर. पटकी हुई गेंद पुल करने का प्रयास, हवा में गेंद, गेंद के नीचे विकेट कीपर और पहले विकेट का पतन. चमत्कार केला.
माझ्या फोटोला, घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटो. अप्रतिम अप्रतिम फटका पहिला पण लॉफ्ट केला होता. मिड ऑफ बघितलं की सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्यावरतून हा फटका खेळला, लॉंग बाउंड्रीच्या बाहेर पाठवले चेंडूला 4 धावेसाठी. सफल झाले, टर्न केले चेंडूला, अजून एक चांगला फटका. यावेळेस पाहता क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करता आला नाही. किरण पाटील तिथं मात्र सज्ज आहेत. खूप एक मोठं नाव अजून पाहतोय आपण RD 4440 संघामध्ये. अस्कोलिक रिजनकडे उभा होता आणि फक्त तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकताना ती 8. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हिमांशू पाटील यांनी खूपच सुरेख मारा केला आणि आता मात्र अक्षय कासार सुद्धा एका चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. एक चौकार जरी दिला असेल पण वापसी छान करतोय. यास पाहता टर्न केले चेंडूला, पाहतोय आपण ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू मात्र लॉंग ऑन रिजनकडे जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला पण नकारतोय. सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये वापस जातोय फलंदाज. तर फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज सोएब. संघात धावसंख्या पाहतोय आपण 9. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होईल इथं मात्र एकच चांगला फलंदाज रज्जाक. खूप चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यात केली होती. याच पाहता लॉफ्ट केलाय चेंडूला पण फटका फसतोय मिड विकेट क्षेत्राकडे. अप्रतिम झेल आणि दुसरा फलंदाज या चेंडूवर फेल. एक अतिशय प्रतिम झेल टिपल्या गेला विजेंद्र यांनी. सुरेख झेल टिपला आणि अजून एक चांगल्या षटकाची समाप्ती. पण इथं मात्र कंटिन्यू संघाने एक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पाहतोय आपण इथं मात्र हिमांशू पाटील संघाने एक नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जो करण्याचा निर्णय घेतला होता त्यावर मात्र स्वतः मोहर लावतोय पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र अक्षय कासार यांनी सुद्धा एक अप्रतिम षटक हाताळलं. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर धावसंख्या पाहिली विक्टोरियन संघाची 2-9 प्रति षटकामागे सरासरी 4.50ची सरासरी आपण पाहतोय. तर आता मात्र विकुडीला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि एक्स्ट्रा कव्हरवर बिंदासपणे फटकेबाजी करणारा एक अतिशय लोकप्रिय टेनिस क्रिकेटपट्टू भिवंडीतला आपण पाहतोय. यश पात्रा हा चेंडू पाहतोय आपण. वेगवान चेंडू होता, सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र मधल्या एसटीच्या वरतून चेंडू विकेट किपरच्या हातात निघून जातोय. अतिशय प्रतिम सुरुवात परत पाहायला मिळाली. इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये एक धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय आपण विक्टोरियन संघ भिवंडी याला. हिमांशू पाटील अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस पात्र एक अराउंड द लेग डावी एसटी गुल होते आणि अजून एक दे धक्का विक्टोरियन संघाला.
लगेच ओळखली आणि हुक केलंय. लॉंग मोठीच्या बाहेर पाठवले चेंडूला 4 धावेसाठी. चौकाने मात्र ऋषिकेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या पहिली आपण पुढे सरकते ती 13. यास्पता फ्लिकचा फटका, हा चेंडू उडवलाय स्कोरलेकच्या वरतून. गगनभेदी हा षटकार. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी फ्लिक केले. आठवण झाली व्ह्युअर्स लक्ष्मीजी ज्या प्रकारे फ्लिक करण्यामध्ये माहिर होता. अप्रतिम फ्लिकचा फटका आणि स्कोरलेकच्या वरतून चेंडूला पाठवलंय 6 धावेसाठी. संघात धावसंख्या पद्यापण आता मात्र पुढे सरकताना ती 19 सेकंद. जबरदस्त फटकेबाजी करताना तर मात्र ऋषिकेश. तर पद्यापण सिटी गटाच्या माध्यमातून हा 84वा षटकार इतर मात्र ऋषिकेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. 30 षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण पहिला क्वार्टर फायनलचा सामना आर्यस ट्रॉफी 2021 आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक सुभाष ठाकरे, कोलमॅन हरेश ठाकरे, राहुल ठाकरे आणि संपूर्ण आर्यस ग्रुपच्या माध्यमातून एक दमदार आयोजन पाहतोय आपण. तर दरम्यान आगमन होते सुभाष धुमाल सरांचं. वेलकम, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माझ्यासोबत जॉईंट होतील सुभाष धुमाल, स्वागत आहे आपलं. आणि हा जो सामना पाहतोय आपण पहिला क्वार्टर फायनलचा सामना आहे. विक्टोरियन स्पोर्ट भिवंडी विपक्ष RD 4440 ओली या दोन्ही संघादरम्यान. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र RD स्पोर्ट ओली संघाच्या बाजूने गेला होता आणि निमंत्रण दिल्या गेलं सकाळच्या सत्रामध्ये विक्टोरियन संघाला प्रथम इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी. जी स्थिती पाहतोय आपण 30 षटकामध्ये जवळपास 3 गडीच्या मोबदल्यामध्ये विक्टोरियन संघाने इथं मात्र 19 धावपलकावर लावल्या गेल्या. हिमांशी पाटील सज्ज होताना परत याच पात्राड्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. आपण चांगलं यष्टीरक्षण पाहतोय आपण शेखर दवे यांच्या माध्यमातून. आणि षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र धावसंख्या जर पहिले आपण 6.33 ची सरासरी इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. आणि पुढच्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी इथं मात्र होईल की मात्र अजून चांगली गोलंदाजी करेल इथं मात्र RD स्पोर्ट ओली संघाचे गोलंदाज हे आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन सुभाष धुमाल यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर सिटी पूलमधील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. विक्टोरियन स्पोर्ट्स विपक्ष RD 4440 ओली या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना विक्टोरियन स्पोर्ट्स 3 षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावपलकावर 19. पहिले षटक अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील यांनी हाताळलं होतं, ज्यामध्ये फक्त 2 धाव खर्च केले होते आणि 1 विकेट प्राप्त केला होता. त्यानंतर अक्षय यांनी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी हाताळली होती. 7 धाव खर्च करून 1 विकेट प्राप्त केला होता. त्यानंतर हिमांशू यांनी आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना 10 धाव खर्च करून 1 गडी बाद केला. तर हिमांशू पाटील याचा स्पेल पूर्ण झालेला आहे. यानंतरचा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. जयकुमार टेमगर विपक्ष जयदुर्गा पी भादवड या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. किरण पाटील येतोय. यावेळी आपटे दिलेला चेंडू पंचांचा वाईटचा शेड येतोय, कारण 1 फॉर द ओव्हरचा इशारा तिथे दिला जातोय. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती 20 धावा. सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात आर्यस चषक 2021. किरण पाटील हवेनकडून यावेळी समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न इथं अयशस्वी ठरतोय. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2ने वाढून झालेली ती डबल टू 22 धावा. किरण पाटील
यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी पंचांकडे अशा बुत नजरेने पाहिलं होतं, मात्र पंच आपल्या भूमिकेत ठाम. चांगल्या चेंडूच्या हाताने आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता गोलंदाज किरण पाटील याने, मॅन फ्रॉम सावात. चांगली कामगिरी किरण पाटील याने या स्पर्धेमध्ये केलेली आहे, सिटी पूल आणि ग्रामीण पूलमधून. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी आपण पद्धती त्या एंडकडून किरण पाटील करतोय. हिमांशू पाटील याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 12 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. यावेळी चिप केलेल्या चेंडूला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सहज सोपा झेल इथे मात्र सोडला जातोय. हिमांशू पाटीलच्या माध्यमातून हे दृश्य खूपच कमी वेळा आपण पाहतोय की हिमांशू एखादा झेल सोडतोय. सहज सोपा झेल होता, मात्र झेल कॅरी करता आला नाही आणि जीवदान मिळते फलंदाजाला. धावसंख्या दरम्यान एकेरी धावीने वाढते 23 धावा. हेलेनचा डावट अतिशय उत्कृष्ट झेल झेपावून हा झेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. जयेशच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट झेल आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने. चार फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या आपण धावपळकर स्थिर आहे 23 धावा. नवीन फलंदाज विकी जातोय. बंटी शेलके ऑडिट 444 ओली संघाचे खंदे समर्थकांनी त्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी आमच्या व्यापारी जोर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणी. त्यानंतर भिवंडी एक्सप्रेसचा जांभूळपाडा एक्सप्रेसचा सुरेश पारधी यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती विक्टोरियन स्पोर्ट्स संघाची 24 धावा. टॉप 8 मधील हा पहिला क्वार्टर फायनल सामना आपण पाहतो. यानंतर दुसरा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. जयकुमार टेमगर विपक्ष जयदुर्गा बी भादोड या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. आरएच चषकामधील हा पहिला क्वार्टर फायनल सामना विक्टोरियन स्पोर्ट्स विपक्ष RD 440 ओवली या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 24. शेवटच्या षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कुणाल म्हात्रे येतोय. KP हार्दिक पंड्या भिवंडी. अक्षय कासार आपण पाहतोय डॅसिंग अंदाजामध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना, तर लॉंग ऑन रिझनमध्ये अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील. मात्र हिमांशू पाटील काहीतरी कानमंत्र देताना कुणाल म्हात्रे राईट अंबोर द विकेट. कार्पेटचे सहारे चेंडू टोलवलेला आहे. मिड ऑफ रिझनमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. ओव्हर थ्रो मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 26 धावा. माऊली स्पोर्ट्स संघ यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. RD 440 ओवली संघ पोगाव चषक जिंकून नंबर 2 वर रँक करत आहे. यावेळी दिशा भरकटलेली आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण शिवराम वैती यांना पाहतोय. तर भिवंडीचे डेव्हिड शेपर्ड
दिनेश नाईक स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये. कुणाल मात्रे व्हीआयपी डायस जिंकून वळताना राईट मोर्द विकेटचा मारा करतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डीप स्क्वेअर लेगला झेल आणि फलंदाज फेल. DJ Pamia in the mix. इनफ टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही, कारण स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये सामना खेळला जातो आणि 5 षटकामध्ये 50+ धावा नक्कीच महत्त्वाच्या होत्या. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही, स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकही धावी नाही, समाधान मानावं लागतं फलंदाजांना. धावसंख्या सिंगल निवडून दिली ते 28 धावा. विक्टोरिया स्पोर्ट्स संघाने या स्पर्धेमध्ये चांगले प्रदर्शन केले. हाही संघ एक छुपा रुस्तम संघ म्हणून टॉप 8मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्यांच्यासमोर तालुक्यामधील अव्वल संघ जो गणला जातोय RD000 ओवली संघाचं आव्हान आहे. आणि ओवली संघाने नक्कीच जैसा नाम वैसा काम अशी कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. याही स्पर्धेमध्ये त्यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. खास करून गोलंदाजी अटॅक अतिशय उत्कृष्ट आहे. गोलंदाजीचा अक्षरशः तोफखाना या संघाकडे आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, खरं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हर रिजनमध्ये आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने ओढून दिलेली ती. धावपलकर 30 धावा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजू पाटील मॅन फ्रॉम गोवे चांगले स्कोरिंग करताना. आणि तालुका क्रिकेटमधील एक सिनियर स्कोरर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. 15-16 वर्षापासून नक्कीच स्कोरिंगची भूमिका आहे. यावेळी मात्र स्वतःला क्लीन बॉल करून घेतलेला आहे फलंदाज बाद. हे आपण पाहू शकता स्वतःला फ्लेट ऑन करून घेतलेला आहे, कारण बॅटला लागून चेंडू एस्टँडवर धडकला होता आणि फलंदाज बाद झालेला आहे तो 6वा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 30 धावा. वेलकम वैभव पाटील मॅन फ्रॉम कोलिवली, आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतरचा सामना आपण जॉयकुमार टेमगर विपक्ष जयदुर्गा बी भादोड या 2 संघामध्ये पाहणार आहोत. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. नवीन फलंदाज मोनिश फाईन केलेला आहे. फाईन लेग रिजनमध्ये कुठलीच संधी नाही आणि चेंडू तो डीप फाईन लेग रिजनमधून सीमापार चौकार. तर पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय विक्टोरियन स्पोर्ट्स संघाची निर्धारित 5 षटकामध्ये 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे RD440 ओवलिया संघासमोर. तर ओलिओ आपण नाणेफेकीकडे जयदुर्गा बी भादोड संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जयदुर्गा बी भादवाड आणि जॉयकुमार टेमगर या 2 संघांमधील सामना, पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर जयदुर्गा बी भारद्वाड विपक्ष जॉयकुमार टेमगर आरिफ चषकामधील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन जांभूळपाडा एक्सप्रेस नव्हे तर भिवंडी एक्सप्रेस सुरेश पारदे यांना. सुरेश पारदे नक्कीच वेगवान गोलंदाज. सर्वप्रथम जर विचार केला तर भिवंडी तालुक्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा पहिला खेळाडू जो कोण असेल तर सुरेश पारदे.
कारण एक अव्वल संघ विनर स्पोर्ट्स संघाच्या ज्या ज्या खेळाडूंच्या आपण इंटरव्ह्यू पाहिलेल्या मुलाखती पाहिलेल्या त्या सर्व मुलाखतींमध्ये नक्कीच सुरेश पारधी या वेगवान गोलंदाजांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. अगदी त्या संघाचे पॅकर यांनी सुरेश पारधी यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे की सुरेश पारधी या गोलंदाजाने आमच्या संघाला भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत. तर त्यांच्या सुवासी नाणेफेक केली जाईल. हे नाणं आपल्याला परिचित आहे. एका बाजूला कुलमॅन हरेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला बोम बोम सुभाष ठाकरे. तर जॉयकुमार टेमगर संघाच्या संघाने नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ देताना सुरेश पारधी आपल्याला विनंती असेल की आपण व्यायपेठाची सोबत आहे. वैभव नाणेफेक जिंकलेले आहे. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आहे. नक्कीच सर्वप्रथम हा प्रश्न असेल की आर चषक 2021 जे हरेश ठाकरे आणि सुभाष ठाकरे यांचं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार झालेलं आहे. कारण हा शेवटचा दिवस आहे आणि आत्तापर्यंत खेळताना या स्पर्धेमध्ये आपण कशा प्रकारे एन्जॉय केलेलं आहे. खूप मजा आली खेळताना. आम्हाला खूप सपोर्ट करते कमिटी पण आणि आम्हाला खूप खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद करतो. सामना 5 षटकांचा आहे ज्यामध्ये P1 आणि P2 ही 2 मॅन्डेटरी बॉलचे षटके असणार आहेत. तर 5 षटकाच्या सामन्यामध्ये नाणेफेक आपण जिंकले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. तर समोरील अजयदुर्ग बी भादोड संघ हा एक चांगला संघ आहे. या संघाला 5 षटकामध्ये किती धावता रोखण्याचा प्रयत्न कराल. तरी पण 50च्या आतमध्ये रोखायचं कोशिश करू आम्ही. आणि 50च्या आतमध्ये रोखण्यासाठी सूरज केने चांगले गोलंदाजी करतो आणि सूरज केनेसह असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. चारही बॉलरकडून अपेक्षा आहे की कमीत कमी धावामध्ये थांबवायचा प्रयत्न करा म्हणून. तर जॉयकुमार हा क्वार्टर फायनलचा सामना जिंकून एन्जॉय करण्यासाठी सज्ज झालेला आहे. हो नक्कीच. आपल्या संघ सारथी शुभेच्छा. तर माझ्यासमोर वंडर ऑफ भिवंडी ज्याने भिवंडीचं नाव नक्कीच रोशन केलेलं आहे. जगदीश नाईक आर चषक 2021 हे आयोजन आहे आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न असेल की कसं वाटलं या आयोजनाविषयी आणि या आयोजनामध्ये खेळताना कसं आपण फील केलं. मी सांगतो सुभाष ठाकरे आणि हरीश ठाकरे यांनी जो आयोजन केलं आहे अति सुंदर केलं आहे. सर्वांना चान्स दिली. एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये त्यांनी सर्वांना हे केलं आहे. त्यांचा मी आभार आहे. नक्कीच जयदुर्ग बी भादोड संघ तालुका क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक नक्कीच आणि संघाने वंडर प्रदर्शन केलेलं आहे. तर टॉप 8मध्ये आपण क्वालिफाय केलेलं आहे आणि टॉप 8मधील हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे कारण एक पाऊल आपण दूर आहोत सेमीफायनलपासून. तर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये किती धावतर मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 60+ आणि 60+ मजल मारण्यासाठी कोणते असे हुकमी फलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. मी सर्वांकडनं अपेक्षित होतं. खास करून मुकेश मते, हरी आहे, प्रेम आहे माझ्याकडनं. तर भादोड विपक्ष टेमगर हे एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. वैभव पाटील जॉयकुमार संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले. बॅक टू कॉमेंट बॉक्स. तर ओली आपण दुसऱ्या इनिंगकडे सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय बिंदास लसने मॅन फ्रॉम बोरपाडा आणि त्याच्या समवेत विजेंद्र. बिंदास लसने या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बिंदास फलंदाजी केलेली आहे. चॅलेंज ग्राउंडवर आहे. हेमन हरट याला 3 चेंडूवर लगावलेले 3 षटकार कोण विसरू शकेल. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटकाने तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक चोटी धाव पूर्ण करतो फलंदाज बिंदास लसने. बिंदास ऑफ द मार्क. एकेरी धावीने आपलं खातं उघडतोय आणि एकेरी धावीने अकाउंट ओपन होतोय. विनोद पाटील फॅम टीम RD 444 ओवली या संघाचं. जे लक्ष्य आहे ते 35 धावांचं बरोबर 7.00ची सरासरी आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील सांगतात. अविनाश शेलके मॅन फ्रॉम पोगाव. अविनाश शेलके यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. यावेळी दे घुमाके मारण्याचा प्रयत्न मात्र दिशान चेंडू पंचांचा वाईटचा षटक आहे. अवांतरचे अकाउंट ओपन होत आहे आणि धावसंख्या सिंगल निवडून झालेली ती 2 धावा. 35चं लक्ष आहे आणि 35 या लक्षाचा पाठलाग करताना RD 444 ओवली हा संघ. RD 444 ओवली संघाने यंदाच्या जगामध्ये
स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषकावर नाव करून सिटी पूलमधील आपलं अकाउंट ओपन केलं होतं. यावेळी फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस फील्ड आणि चेंडू जातोय पॉइंट रिझनकडे. अडवण्याचा प्रयत्न सफल आणि हा चौकार. हे आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळला होता. खरं तर समोर खेळायचा होता आणि सिटी पूलमधील हा 75वा चौकार आपण पाहतोय फलंदाज विजेंद्र याच्या बॅटमधून. धावसंख्या चौकाराने वाढते, धावसंख्या 4ने वाढून झाली ती 6 धावा. एक मापक लक्ष्य म्हणता येईल की आडे टिपरोबरोबर ओली जो फलंदाजासाठी ओळखला जातोय. स्ट्रॉंग बॅटिंगला नाही, मजबूत फलंदाज आहे, अगदी खोलवर फलंदाज आहे. ज्या संघामध्ये 1 से बढ़कर 1 फलंदाजाचा भरणा आहे. अविनाश शेलके सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा विजेंद्र. याला चेंडूला इनफिल्डच्या वरून टोलवलेले आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला हादरा बसतो विजेंद्रच्या रूपाने आडी ट्रिपल बॉल 0 ओवले या संघाला. आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. होपलीवर घेऊन चेंडूला सोंग करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक दक्ष होता त्या क्षेत्रामध्ये आणि सुरेख झेल पहिला फलंदाज बाद होते झेलबाच्या रूपाने. ओवलिया संघाचा नवीन फलंदाज दीपेश माली येतोय. एक चांगली तगडी जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये आणि या दोन्ही फलंदाजांकडून नक्कीच बरेच वेळा आपण तगडे फटके पाहिलेले आहेत. एका बाजूला बिंदास लसणे तर दुसऱ्या बाजूला दीपेश माली. साया धावसंकर पहिला फलंदाज बाजून फॅलमध्ये परतलेला आहे आणि अविनाश यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. अविनाश सामनावीर फलंदाज बिंदास. येवले चेंडू हवेमध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर काव कॉर्नर रिझर्व्हमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावने बिंदास पोहोचवल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं पहिलं षटक असेल गोलंदाज अविनाश सेलके, मॅन फ्रॉम पोगाव. यावेळी चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून टोलवलेला आहे. पंचांचा काय इशारा ते पाहूया. 1 बाउन्स चेंडू सीमापार चौकार. लेग स्टंपवरचा चेंडू होता आणि त्याला योग्य रीतीने हा दिशा दिलेली आहे. चौकाराने आपलं खातं उघडले फलंदाज दीपेश यांनी. चौकाराने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण, धावसंख्या सिंगलने ओढून दिली ती 12 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय जी सरासरी होती त्या सरासरीपेक्षा अधिक. 6 चेंडूमध्ये 12 धाव. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आडी ट्रिपल 0 ओवले हा संघ. क्या बात आहे. खासदार चषक बापगाव इथे अष्टनायक ठाकूरपाडा संघाने नक्षत्र डब्बाचे चौदरपाडा संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. अभिनंदन अष्टनायक ठाकूरपाडा, अभिनंदन सुभाष ठाकरे, हरीश ठाकरे, सागर ठाकरे आणि अभिनंदन ऑल प्लेयर्स. 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हे सोपं समीकरण प्रथमेश पाटील, प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हे सोपं समीकरण लगेच तयार आहे. किंग ऑफ लाईट इलिकास प्रिन्स मूवीज ज्याने भिवंडीचे क्रिकेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. ऋषिकेश येतोय दुसऱ्या षटकात.
सामना करेल फलंदाज दीपेश माली. यावेळी खराब चेंडू, पंचांचा बिमरचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा. अतिशय खराब चेंडू, खराब सुरुवात आपण पाहतोय. कदाचित चेंडू हातामधून निसटला असेल आणि पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट आणि फ्रीट फटका खेळण्याचा नक्कीच बिंदासचा प्रयत्न केला जाईल बिंदास लसनेकडून. प्रिन्समुळीचे रवी गुलवी यांचे पिताश्री गंगाराम गुलवी साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बिमर चेंडू 1+1 2 धावा. बॅक टू बॅक 2 बिमर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज ऋषिकेशाच्या माध्यमातून आणि या गोलंदाजाला मात्र आता गोलंदाजी करता येणार नाही. बॅक टू बॅक 2 बिमर चेंडू आपण पाहायला मिळाले आहेत, कारण पहिला बिमर चेंडू दीपेश माली फलंदाजी करताना हाताळलं होतं आणि त्यानंतर बिंदास लसने याच्या विरुद्ध हे तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर रिप्लेस गोलंदाज त्याच्या जागेवर आता मात्र येतोय. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय 16 धावा. शोएब येतोय गोलंदाजी मार्गवर. यावेळी घुटना टेक और या सिक्सर देख, बाहुबली मानकुलेच्या बॅट मधून निघालेला बाहुबली सिक्सर. DJ Pamia in the mix. आनंद दिला तुझे बरसा, शिको दिला तुझे बरसा, आनंद दिला तुझे बरसा, शिको दिला तुझे बरसा, आनंद दिला तुझे बरसा, शिको दिला तुझे बरसा. आणि तसंच षटकारांसाठी ओळखला जातोय दीपेश माली. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावपलकर 22 धावा. 35 या लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला जातोय. यावेळी समोर केलेलं आहे चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिझन मध्ये. अतिशय वेगाने धाव पूर्ण करत फलंदाज. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. जोरदार प्रहार होता. ऑब्रॉयचा फटका होता. छोट्या बॅकलिपने फटका केला होता. धावसंख्या 1 धावेने वाढून झालेली आहे ती. धावपलकर 23 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सोहेब हायवे एंड करून वलताना बिंदाससाठी. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र बिंदास याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज धीरज तांदले, मॅन फ्रॉम बोरपाडा. गोलंदाज सोहेब, सामना करेल फलंदाज धीरज. यावेळी फुलटच चेंडू आणि फुलटच चेंडूवर फलंदाज क्लीन बॉल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. आडी 4-4-0 ओली या संघाचा. लिंबू का पलार, लिंबू का पलार. DJ Pamia in the mix. नवीन फलंदाज शेखर दलवे येतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज 2 चेंडूंवर बाद झालेले आहेत. एक सोपं लक्ष असताना आपण पाहतोय धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपलकर 23 धावा. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्राच्या रुपयाने नक्कीच आपण पाहतोय की 3 धावा
बिंदास विजेंद्र आणि धीरज हे 3 फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे आणि एक सोपं लक्ष आहे, कारण इथून केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सोहेब सेकरसाठी यावेळी फुलटा चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. अतिशय लूज चेंडू आणि लूज चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 वाढून झालेली ती 27 धावा. इथून केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. फक्त 8 धावेने दूर आडे 444 ओवली हा संघ. पूर्णपणे पाडत जड आहे ते आडे 444 ओवली या संघाचं. सोहेब यावेळी शपलक्षण खेळण्याचा प्रयत्न फाईन केलेला आहे. लॉंग लेग रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. शेखर दलवी याच्या माध्यमातून रात्री चांगली फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. इथून फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आडे 444 ओवली या संघाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी. पहिला संघ ठरेल सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा. यानंतर आपण दुसरा क्वार्टर फायनलचा सामना पाहणार आहोत. जयकुमार टेमगर विपक्ष जयदुर्गा पी भादवड, ज्यामध्ये नाणेफेक जिंकून जयकुमार टेमगर संघाचा संघ नाही का वैभव पाटील याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जगदीश नाईक यांच्या जयदुर्गा पी भादवड संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. सध्या आपण जो सामना पाहतोय पहिला क्वार्टर फायनल सामना विक्टोरियन स्पोर्ट्स विपक्ष आडे 444 ओवली या संघ दरम्यान आणि सेमीफायनलचा दरवाज्यात येऊन पोहोचलेला आहे तो ओवली हा संघ. कारण इथून फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया मोठ्या फटक्याने फिनिश करतोय का दीपेश माली. अविनाश शेलके याला कायम ठेवलेला आहे. सामनाकर फलंदाज दीपेश माली. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न जोरदार. हा फेल मात्र पंच संमत नाहीत. असा प्रयत्न खूप कमी वेळेला दीपेश माली याच्याकडून आपण पाहतोय आणि नक्कीच कमी धावांची आवश्यकता असताना असा प्रयोग केला जाऊ शकतोय. अविनाश सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा दीपेश आणि यावेळी मात्र फलंदाज बाद. खूपच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अंगलट येतोय आणि पंचांचा अगदी योग्य निर्णय, कारण बरोबर चेंडू एसटीनं जाऊन धडकला असता. येस, अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. तर दीपेश माल्याची गेली संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज हिमांशू पाटील जातोय. 35 या लक्षाचा पाठलाग करताना तब्बल 4 फलंदाज गमावलेले आहेत आडे 444 ओवली या संघाने. मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. दीपेश माले यांनी एका षटकाराने चौकाराच्या मदतीने बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. शेखर दलवी याने 2 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. अजूनही खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज हिमांशू पाटील आलेला आहे. अविनाश शेलके यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलेला आहे एका धावेसाठी. धावसंख्या सिंगल नाही वाढते. आज ठाकूरपाडा वासियांसाठी खुश खबर आहे, कारण खासदार चषकामध्ये खास प्रदर्शन करून अष्टनायक ठाकूरपाडा संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. फायनलमध्ये पोहोचणारा अष्टनायक ठाकूरपाडा संघ पहिला संघ ठरलेला आहे, ज्याने नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला पराभूत केलेला आहे. रात्री या स्पर्धेमधून आव्हान त्यांचं संपुष्टात आलं होतं, मात्र खासदार चषकामध्ये खास प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालेलं आहे. कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय एका धावेसाठी. धावसंख्या सिंगलने वाढेल. धावसंख्या सिंगल वाढून झाली 33 आणि यावेळेला मात्र लेजी रनिंग फलंदाज बाद.
ही धाव पूर्ण होऊ शकली नाही आणि सैकर एकदम मंद पावलाने क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. तब्बल आपण पाहतोय की निम्मा संघ गारद झालेला आहे. नवीन फलंदाज के एम कुणाल मात्रे येतोय. अजूनही इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र व्हिक्टोरियन स्पोर्ट्स संघाचा आत्मविश्वास वाढणार नाही जेव्हा पुढील स्पर्धेमध्ये हा संघ उतरेल, कारण चांगलं प्रदर्शन जरी कमी स्कोर असला तरी चांगलं प्रदर्शन या सामन्यामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. अविनाश शेलके हिमांशूसाठी फ्लिक केलेला आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. 1+1 येस 9 चेंडू आहे. 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि स्कोर इथून लेवल झालेला आहे. पुढील चेंडू फ्री डे असणार आहे. सोने पे सुहागा स्कोर इक्वल झालेला आहे. फक्त इथून एका धावेची आवश्यकता आहे सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी. आणि टेबल पर 0 ओलिया संघाला विनोद पाटील यांचा संघ आपण पाहतोय. फक्त एका धावेची आवश्यकता. फ्री चेंडू आहे. तर अशा प्रकारे के एम सामना फिनिश करतोय. सामना जिंकलेला आहे. अडे टेबल पर 0 ओलिया संघाने. अभिनंदन अभिनंदन विनोद पाटील, अभिनंदन बंटी सेलके, अभिनंदन दीपेश माली, शेखर दलवी, बिंदास लसने, ऑल प्लेयर्स अँड हार्डलक व्हिक्टोरियन स्पोर्ट्स. तर मॅन ऑफ द मॅच ह्या सामन्यामधील अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील ज्याने 12 चेंडू हाताळले होते, 12 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट प्राप्त केले होते. हिमांशू पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन दीपेश माले. रेड अलर्ट आपण पाहतोय. रेड जर्सी विनोददादा पाटील यांच्या संघाच्या आणि येणाऱ्या संघांना खतऱ्याची घंटी, नक्कीच धोक्याचा इशारा. तर गंगाराम गुलवी साहेबांना विनंती असेल, जे आमचे प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवी गुलवी यांचे पिताश्री आहेत, की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. हिमांशू पाटील हलिमगड एक्सप्रेस हा ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने 12 धावा देऊन 2 षटके हाताळले होते आणि 2 विकेटी प्राप्त केले होते. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड हा प्रथम हरिभक्त पारायण अनंत ठाकरे स्पॉन्सर आजक्यूज तुफानी करते आणि अडी टिपलवर 0 ओली संघाकडून तुफानी गोलंदाजी केली होती हिमांशूने. त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे विद्यमान सरपंच मुरलीधर बाबूराव केने साहेबांनी गुरसे इथून. त्यानंतर द फ्लोरा फॅमिली रेस्टॉरंट 15% डिस्काउंट असणार कुपन आणि करिश मात्रे करिश क्रिएशन प्रेझेंट स्पॉन्सर हे गिफ्ट हॅम्पर. तर हिमांशू नक्कीच अभिनंदन असणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. कसं वाटतंय आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड? खूप छान वाटतंय आणि फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर हा होता अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील, ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे विनोद पाटील फॅम टीम आडे टिपल पर ओलोई. यानंतर आपण सेकंड क्वार्टर फायनलकडे वळणार आहोत. बॅक टू कॉमेंट बॉक्स. पहिल्या क्वार्टरमध्ये सामन्यामध्ये व्हिक्टोरियन स्पोर्ट्स संघाला पराभूत करून
सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे ती आडी ट्रिपल फोर झिरो ओली या संघाने. तर यानंतरचा दुसरा सामना आपण पाहणार होता जयकुमार टेमगर विपक्ष जयदुर्ग बी भादवड या दोन संघामध्ये. जयकुमार टेमगर संघाने क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आपल्याला 5 मिनिटाचा वेळ दिला गेला आणि 5 मिनिटामध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर आपल्याकडे थोडा वेळ आहे, आपण नक्कीच आजचं शेड्यूलवर लक्ष टाकूया. अभिनंदन सुभाष ठाकरे, अभिनंदन अष्टनायक ठाकूरपाडा. खासदार चषकामध्ये खास प्रदर्शन करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघाने नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. आणि अंतिम फेरीसाठी फायनलसाठी अष्टनायक ठाकूरपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा. या संघाचं हार्दिक अभिनंदन. जयकुमार टेमगर संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आज पहिला सामना आपण क्वार्टर फायनलचा पाहिला, त्यामध्ये विक्टोरियन स्पोर्ट्स संघाला पराभूत केलेल्या आडी ट्रिपल फोर झिरो ओलिया संघाने सेमीफायनलमध्ये पोहोचणारा हा पहिला संघ ठरलेला आहे. त्यामध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे हिमांशू पाटील, ज्याने 2 षटकं हाताळली होती, 12 धाव खर्च केले, 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतरचा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण सिटी पूलमधीलच पाहणार आहोत. जयदुर्ग बी भादवड विरुद्ध जयकुमार टेमगर. त्यानंतर तिसरा क्वार्टर फायनल सामना बालाजी स्पोर्ट्स विपक्षित SP दापोडे. त्यानंतर शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल योगेश भोईर फॅम टीम माऊली स्पोर्ट्स विपक्ष तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स. त्यानंतर ग्रामीण पूलमधील क्वार्टर फायनल सामन्याकडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपण पाहणार आहोत क्वार्टर फायनलचा वीर तनय दापोडे विरुद्ध साईस कारभाव. जयकुमार टेमगर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
शेवटची 2 मिनिटे जयकुमार टेमकर